दिवस क्रमांक 3 ला आपण प्रारंभ करूया. फिल्डिंगचं चक्रव्यूह रचलं जात आहे. बंदऱ्यावरती काल्लेर संघाकडून एष्टी रक्षक एष्टमपासून दूर आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये एक पॉइंटला एक कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हरला एक मिड ऑफला ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. जर लेग साईडला आपण जर नजर टाकली तर शॉक फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक उभा करण्यात आलेला आहे. एक क्षेत्ररक्षक पंचांच्या उजव्या बाजूला बरोबर बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभा करण्यात आलेला आहे. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक हा लावण्यात आलेला आहे. असे क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह रचलं गेलेलं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होईल पॉवर प्लेच्या षटकातील P1चे षटक सुनील पाटील. बघा लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. निर्धारित 4 षटकांसाठी बरोबर 20 मिनिटांचा अवधी असेल एका डावासाठी एका इनिंगसाठी. कारण आपल्याला आज एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत. या अनुषंगाने विनंती करतो अजिबात वेळ दौडू नका. वेळेसंदर्भात सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करा प्लीज. तर पहिला चेंडू डिलिव्हर्ड होत आहे डे 3 मधील. चांगला फटका ऑन साइडला चेंडूला उडवलाय. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. गुड शॉट. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता. चेंडूला पाठवलं होतं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. खराब क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा मिळाला. फलंदाज अंकुशने पहिल्या चेंडूवर चौकार लगावलेला आहे. पुढचा चेंडू फाईन लेग ग्लान्स केलेला आहे. चेंडूला पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. गुड फिल्डिंग. एक धाव अंकुश पूर्ण करतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 5 अंकावर. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली अंकुश याने. पुन्हा एकदा सुनील तयार होईल बॉलिंग मार्कवर. 2 तगडे संघ एकमेकाशी झुंजताना. उलटा चेंडू डाव्या एष्टीवरचा ऑन साइडला चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली. सीमारेषेला भेदून चेंडू गेला. 4 धावांकरिता चौकार. ते 9 चांगली सुरुवात आहे. 3 चेंडूचा आपण जर विचार केला 2 चौकार आणि 1 धाव म्हणजे एकूण 9 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. गंगामाता गुंदवली संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर सुनील पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इन स्विंगर बॉल होता. झपकन आतमध्ये चेंडूने वळून घेतला. पूर्णपणे बीट झालेला बॅटर संजय. बाकीचं काम एष्टी रक्षक चोख बजावतोय. एष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता झालेले धावा मात्र धावफलकावर काय माहित 9. पुन्हा एकदा अनपेक्षित उचली घेतली होती चेंडूने आणि खूप सुंदर चेंडू होता. इन स्विंग चा चेंडू झाला होता. पूर्णपणे बीट झालेला बॅटर फक्त पाहतच राहिला. बॅटर संजय मात्र परफ्यूम डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा मात्र धावफलकावर कायम आहेत 9. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील टाकण्यासाठी तयार होताना सुनील पाटील. पुन्हा एकदा पाहतो आपण चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होताना पाहतो आपण संजय म्हात्रे.
10 धावांवर पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. संजय मात्रे कॅप्टन बॅक टू द डगआउट. विनोद येते बॅटर ड्राईव्ह केलेल्या चेंडूला, पण चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते मिड ऑफला. वेळ होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद. अजून एक धक्का लागते गंगामाता गुंदवलीला. दुसऱ्या विकेटचं पतन. विनोद देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. आफ्टर पॉवर प्लेवर 11 रन लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 11, 2 गडी बाद. पहिला फलंदाज बाद झाला होता संजय, ज्याने 4 धावांचं योगदान दिलं. विनोद मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो देखील 0 बाद होताना आपण बघितला. ने बॅटर हरी येतोय. क्रमांक 4 भर खेळण्यासाठी राकेश आहे. राकेश येणाऱ्या फलंदाजांमध्ये हरीला देखील आपण पाहणार आहोत. एक विस्फोटक बॅटर आहे. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल मयूर. मयूर पाटील येतोय. षटक क्रमांक 2 साठी हा मयूरला आपण पाहणार आहोत. तर स्ट्राईकला बॅटर सलामीवीर अंकुश मात्रे, ज्याने एक चौकार लगावलेल्या 3 चेंडूंचा सामना केलेला. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. मयूर तयार होईल बॉलिंग मार्कवर. यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि आदिती 11 पिंपलास असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही संघ कर्णधाराची आपण नोंद घ्यायची आहे. आणि इनिंग ब्रेक नंतर या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. बॉलर पास बॅक ड्राईव्ह, धावबादची संधी निर्माण झाली आहे. अजून एक गडी बाद होते धावबाद स्वरूपामध्ये गंगामाता गुंदवली या संघाचा. अजून एक धक्का लागलेला आहे. धाव घेण्याचा अवसानघातकी प्रयत्न केला. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता बॅटर अंकुश. फालोत्रीमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण मयूर द्वारा बेष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि तिसरा झटका गंगामाता गुंदवलीला. धावा मात्र धावपलका स्थिर आहेत 11. परेश येतोय बॅटर नंबर 5. परेश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे गंगामाता गुंदवली या संघाचा. नाव खूप मोठे परेशचे, पण नाव रूपाला त्याला कामगिरी करून दाखवावी लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर, एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर. मयूर पाटील तयार होतोय. हो, चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय. चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हरकडे एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांताने धावला होता. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर परेश 2 धाव कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 13. 13 लॉस ऑफ 3 विकेट. 13ला 3 खेळाडू बाद झालेले आहेत गंगामाता गुंदवली या संघाचे. पुन्हा एकदा तयार होईल मयूर पाटील. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर राकेश. दोन्ही फलंदाजांवर मोठी मदार असेल संघाची. मोठी जबाबदारी त्यांना पार करावी लागेल. बॅकफुटला जात असताना चेंडूला पंच केला होता. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डीप कव्हरला प्रशांत होता ते क्षेत्ररक्षक. वेळ होती फलंदाज राकेश याच्याकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 15 धावा. राकेश वैयक्तिक खेळतो 4 धावांवर. भागीदारी करावी लागेल. इथून पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे गंगामाता गुंदवली या संघाला, कारण समोर एक तगडा बलाढ्य संघ आहे बंद्र्या मारुती काल्हेर. ह्या संघाने देखील चालू हंगामामध्ये जबरदस्त भन्नाट कामगिरी केलेली आहे. पुढचा चेंडू मयूर याचा. बॅकफुटला जायचं असताना पुन्हा एकदा खूप चांगला पंच केला होता तिथे. पुन्हा एकदा प्रशांतला पाहतो आपण ऍक्शन मध्ये. पुन्हा 2 धावा पूर्ण करतो राकेश. आतापर्यंत राकेशने 3 वेळा दुहेरी धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 17. जेव्हा मोठे पटके येत नसतील तेव्हा ही टेक्निक, हे तंत्र क्रिकेट खेळामध्ये अत्यंत महत्वाचं असते आणि तेच बघायला मिळते राकेशच्या माध्यमातून. 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत.
हळूहळू चांगल्या धावा येताना दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. मयूर पाटील याने धावा खर्च केलेल्या आहेत 6. पुन्हा एकदा मयूर आमच्यापासून दूर जातोय. हो चांगला फटका उडवलाय चेंडूला पण प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फलंदाज दुसरी धाव घेताना दुर्दैवीरित्या धाव बाद. परेशला देखील मैदान सोडावं लागेल. तो देखील डगआउटच्या आश्रयाला जाताना चौथा फलंदाज बॅक टू द डगआउट. 4 धक्के आतापर्यंत लागलेले आहेत. गंगामाता गुंतवली या संघाला. धाव मात्र धाव फलकावर कायम आहेत 18. एका पाठोपाठ एक गडी बाद होण्याचा जो क्रम आहे तो सुरूच आहे. असं वाटलं होतं की एक मोठी पार्टनरशिप बघायला मिळेल राकेश आणि परेश या 2 फलंदाजांमध्ये पण परेश प्लॅटिनम डकवर बाद झालेला आहे. भोपलाही न फोडता तो मैदानाच्या बाहेर जाताना आपण बघितला. न्यू बॅटर आता हरी येतोय. मोठी जबाबदारी हरीवर असेल. हरी मधल्या फलीतील एक विस्फोटक आणि घातक बॅटर आहे. पुन्हा एकदा मयूर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. 3-4 फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. लेझी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धाव घेण्यासाठी यस नो वेट अत्यंत महत्वाचं असते क्रिकेट खेळामध्ये. कॉल असणे अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट. 2 फलंदाजांमध्ये चेंडूला उडवलाय आसमानी टोला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतला होता आणि फेकून दिला होता डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. राकेशच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आलेला आहे. धावसंख्या तर वेगाने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 24. 4 गाड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये मयूर पाटीलने धावा खर्च केल्या 13. कुठल्या प्रकारची सफलता त्याला मिळालेली नाही. बरोबर 12च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. चालू धावगतीचा जर आपण विचार केला तर चला चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो 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 हॅलो. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 12.00च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर वर जर नजर टाकली या सरासरीने जर धावा जोडल्या तर 48 धावा धावफलकावर बघायला मिळतील. टाइम लाईन वर जर आपण नजर टाकली 12 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 24. दत्ता पवार यांच्याकडून जर विकास पांडेने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल विकास पांडेला. दिवस क्रमांक 3 उजाडलेला आहे आणि पाहतोय खेळपट्टी टर्फ पिच आहे. हलके हलके स्पॉट खेळपट्टीवर क्रॅक आलेले आहेत आणि चेंडू बितून आता सकाळचं सत्र आहे. डू फॅक्टर आहे. धाव बिंदू निश्चितच दमट वातावरण आहे त्यामुळे गोलंदाज हवी होताना दिसतील पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या सेशन मध्ये सेकंड सेशनला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मात्र फलंदाजी षटकार चौकारांचा पाऊस बघायला मिळेल आणि थर्ड सेशन मध्ये पुन्हा एकदा तसंच दृश्य आपल्याला बघायला मिळेल. विकास पांडे तयार होते. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ होईल. सामना करेल बॅटर हरी. हो शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली ते बॅटर हरी याने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 25. हरी ऑफ द मार्क. पुन्हा एकदा विकास पांडे तयार होताना बॉलिंग मार्कवर. पूल केलेला आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपवतोय. गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आरपार तडीपार चौकार.
क्षेत्ररक्षण क्रिकेटचा एक महत्वपूर्ण पार्ट आहे. गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळाला. बॅटिंग करणाऱ्या गंगामाता गोंदवलीला 4 धावा या मिळालेल्या आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 29. पुन्हा एकदा राकेश खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू त्याला डीप मिड विकेट कडे आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल राकेशला. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय 30. राकेश काय खेळ सादर करते आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण योगदान देताना आपल्या टीमसाठी आतापर्यंत 18 धावांवर खेळतोय. एकाकी किल्ला लढवताना खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे. मूल्यवान इनिंग आतापर्यंत सादर केलेली आहे ती राकेश याने. चांगला चेंडू खोदून काढलेला ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. एक धाव पूर्ण करतो हरी. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 31. एका बाजूने आक्रमण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने शांत आणि संयमी खेळ बघायला मिळतोय. अटॅकिंग स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल खेळ आहे राकेशचा. तो सादर करताना एक उत्तुंग षटकार, एक क्लास चौकार देखील त्याने झलकावलेला आहे. आपल्या संघासाठी पोल केलेला आहे. चेंडू त्याला डीप मिड विकेट सीमारेषेकडे आपलातून झेल टिपला गेला. अजून एक गडी बाद होतोय गंगामाता गोंदवली संघाचा राकेश. उंच पुरासा गोलंदाज परशा सामना करेल हरी. चांगला बॅटल या दोन खेळाडूंमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. लेफ्ट फटका खेळलेला आहे मिडॉनच्या डोक्यावरून. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तिथे अलर्ट होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. हरीला फक्त एकच धाव मिळेल. क्विक थ्रो केला. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जात असताना 32. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट गंगामाता गोंदवली. लास्ट ओव्हर 4th ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा परशा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. स्लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. चेंज ऑफ द पेस वेग कमी केला होता.
फलंदाज पूर्णपणे चकित होतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. चांगली गोलंदाजी करतोय परशा. एक टेनिस क्रिकेट विश्वामधील पिंटू परशा याचं नाव कदाचित जाणकार प्रेक्षकांना माहित असेल, पण हा बंदऱ्यावरती काल्ले संघाचा परशा आहे. बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. सामना करेल बॅटर गीत. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू टर्न केलेला. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतो चेंडूवर. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 33. एक धाव जोडली जात आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील 3 चेंडूवर 3 धमाके करावे लागतील हरीला. हो, चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी परशे याची. जबरदस्त कंट्रोल बॉलिंग संतुलन गोलंदाजी मध्ये बघायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हर मध्ये परशा. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय चेंडूला आसमानी ठोला. व्हॉट अ शॉट. आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे जातोय. दे दणका षटकार. वेलकम जितू मामा, आपलं हार्दिक स्वागत आहे. या आपण टॉस बॉक्स मध्ये काटा असा कॉल आहे पिंपला संघ कर्णधाराचा, पण त्याच्या अपोजिट आले छापा. मान्यवरांना विनंती करता आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल मी आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ कर्णधार इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटले आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोहनदादा यांनी खूप चांगलं नियोजन आयोजन केलेलं आहे. नाणेफेक जिंकलेलं काय निर्णय घेशील? सध्या मी निर्णय होल्डवर ठेवतोय कारण आमचे काही प्लेयर आलेले नाही आहेत. डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर सुनील, तू काय सांगशील या स्पर्धेविषयी? कारण प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय रुबाबदार आणि झकास आयोजन. एकच वादा मोहनदादा यांची स्पर्धा आपली झलक सबसे अलग. काय सांगशील थोडक्यात या स्पर्धेविषयी? ताडा स्पर्धेच्या विषयी सांगायचं झालं तर मोहनदादाचं नाव घेतला तर एक वन मॅन शो म्हणून त्यांचे
कार्यपद्धती आहे आणि स्वतः ते सर्व हँडल करतात आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. धन्यवाद. तुझ्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेक जिंकल्या ते जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ गणधरणे डिसिजन पेंडिंग. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये, तिथे सज्ज आहेत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू सो मच. Hello, check. हॅलो. Hello, check. Thanks a lot, Mr. जयवंत पाटील सर. थँक्यू सो मच मनोज ठाकरे सर. आणि पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2026. हॅलो चेक. मेहुल स्पोर्ट्स अँड वरालदेवी न्यू 40+ साडाली आयोजित स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2026 न्यू 40+ चा महासंग्राम आदरणीय मोहनजी भोईर सर यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मेहुल स्पोर्ट्स तथा वरालदेवी न्यू 40+ च्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि बाबांच्या आठवणी खातीर, बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा स्वर्गीय रतनशेठ काशीनाथ चौधरी यांना आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील आपण या ठिकाणी आज त्यांचं देखील स्मरण करत असताना प्रत्येक वर्षाप्रमाणे पुन्हा एक नवे स्वप्न बघून स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषकाचं आयोजन या ताडाली नगरीमध्ये करण्यात आलं. आणि दरवर्षी यशस्वी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्यासाठी खास मेहनत या भिवंडी तालुक्याचा एक सिनियर कॉमेंटेटर आणि बुलंद आवाज म्हणून ज्यांची आजवर ओळख राहिलेली आहे आदरणीय मोहनजी भोईर सर आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व संघ सहकारी. टार्गेट त्या ठिकाणी सेट करण्यात आले. आज फायनल डे या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मागच्या 2 दिवसांचा यशस्वी खेळ आपण बघितला आणि आता बंद्र्या मारुती कालदेरच्या विपक्षामध्ये टीम गंगामाता गुंदवली या 2 संघांदरम्यानची लढत आपल्याला बघायला मिळते. टार्गेट 46 धावांचं सेट करण्यात आलेलं आहे. आणि आज केवणी दिवेचे आदरणीय लकी शेठ गोंधळे यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. संपूर्ण न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी याच्या वतीनं त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सतीश उमराटकर फेमस डीजे मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओम फोटो लाईव्ह या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. फक्त टाईप करा स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये सुनील आणि जीतू आलाय. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 1 संजय बॉलिंग मार्कवर येतोय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. ऑफ इजिप टर्न करत असताना मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलाय. फक्त मिळेल एकच धाव. डीप मधून प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतं. एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडत असताना फलंदाज सुनील पर ओव्हर 12 धावा 11 ते 12 धावा तुम्हाला इथून जोडाव्या लागतील 46 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. आणि तो एक कॅल्क्युलेशन क्रिकेट तुमच्या डोक्यामध्ये सुरू असणं गरजेचं आहे. समोर ड्राय करण्यात आल्या गोलंदाजच्या दिशेनं बॉल. दोन्ही बॅटर्सनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एकेका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे आणि पहिली धाव ही प्रत्येकी बॅटरसाठी फार महत्वपूर्ण राहत असते. हे क्रीडांगण म्हटलं, ही स्पर्धा म्हटली तर ज्ञानेश्वर मुकादम यांचं गुणलेखन आणि ओम फोटो लाईव्ह फिक्स परमानंट त्यांचं देखील स्वागत आहे. ओ यावेळेला इनसाइड आउट लॉफ केलाय ओव्हर द मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. क्लासिकल चौकार.
क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळतोय. सहा धावा धावफलकावरती लागले. चांगला क्लासिकल फटका होता पॉवर प्ले मध्ये. तो पुन्हा लॉफ केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. 1 बाउंस क्रॉस द लाईन into the fans. 4 run.
भरवण्यात आली आणि एक यशस्वी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. राकेश याला गोलंदाजी करण्यासाठी स्मॅश केला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. एक्झॅक्ट कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 35 वर 35 रन्स. खरं तर 3 दिवस उत्तम आणि रुचकर स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली. हे खास वैशिष्ट्य असतं मोहनदादांच्या स्पर्धेचं, स्वर्गीय रतन शेठ चौधरी चषकाचं. अगदी फुल लेंथ आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आला. फील्ड प्लेसमेंट 3 खेळाडू मला वाटतं की यस बिहाइंड स्क्वेअर सेट करण्यात आलेत आणि त्याच्याचमुळे नो बॉल घोषित करण्यात आला. अगदी विकेट कीपर आणि पंच जो 90 डिग्रीचा जो कोन तयार होतो, काटकोन, त्या काटकोनामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्ही सेट करू शकत नाहीत आणि तेच आढळलंय. म्हणजे कॅप्टनची चुकी पाहायला मिळाली गंगामाता गोंदवली टीमच्या आणि तिथे धाव मिळाली 1. (36) 36 धाव फलकावरती आणि या पुढील बॉल असेल आता हिट. फ्रीडचा बॉल यावेळेला जीतू स्ट्रायकिंग एंडला होता, सो सलामीला आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न इथे देखील केला जाईल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होतात. सेन्सिबल क्रिकेट. जे काम मुकादम सर तुम्हाला माहिती की सुईनं होत असतं त्याच्यासाठी तलवारीची गरज नसते आणि या ठिकाणी आता माहिती आहे की सिंगल डबलनं आपण स्कोर इझिली पूर्ण करू शकतो. त्याच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसत नाहीये फलंदाजांचा. 10 चेंडू बाकी आहेत. 8ची गरज आहे. आता धावांपेक्षा खरं तर चेंडू जास्त बाकी राहिलेत म्हणजे फलंदाजांवरचा दबाव कमी झालाय. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल, आणखी एक एक्स्ट्रा धाव मिळते. राकेश चुका करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. एका धावेने 39 धावा फलकावरती. 7 धावांची गरज आहे. फार मोठं लक्ष सेट करण्यात आलं होतं. खरं तर वाटलं होतं की मजा येईल या मॅचला, परंतु गोलंदाजांकडनं सातत्यानं चुका पाहायला मिळाल्या. विशेषतः सेकंड ओव्हर परेस खूपच महागडे राहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील 14 धावा आल्या होत्या. जितूच्या बॅटमधून अक्रॉस लाईन हा फटका, शॉर्ट पुल, त्याच्यावरती मिळते फक्त 1च धाव आणि एका धावेने स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती धावा बघायला मिळतात. त्या 40 धावा 46 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 6ची गरज आहे आणि 9 बॉल बाकी आहेत. राकेश तयार. मुकेश शफल झाला होता. लॉंग वेस्ट शफलून हुक करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. अगदी फलंदाजाला फॉलो करण्यात आला आणि आला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा राकेश तयार. हो, यावेळेला फुल लेंथ, परफेक्ट फुल लेंथ होता. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. बॅटला फॉलो करतोय गोलंदाज सध्याच्या घडीला. जी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती मिळाली 1 धाव. परंतु या धावा वाचवाव्या लागतील. या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल ना तर ह्या तुम्हाला रन्स वाचवाव्या लागतील, अन्यथा तुमच्यासाठी ही स्पर्धा आणि मॅच कठीण होऊन जाईल. धावसंख्या 41, 5 धावांची गरज. फुल टॉस, आडव्या बॅटने या ठिकाणी प्रहार केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवला आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती 43 धावा. 3ची गरज असेल. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावांची आता आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. विजयाकडे अग्रेसर होत असताना टीम बंद्रा मारुती काल्लेर, यानंतर कामतगरच्या विरोधात पिंपलास या 2 संघांदरम्यानची लढत तुम्हाला बघायला मिळेल. टीम कामतगर लवकरात लवकर निर्णय देखील आता पोहोचवायचा आहे. बॅटिंग करणार आहेत की बॉलिंग करणार आहेत. या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी स्वर्गीय संजय गोविंद गायकवाड यांच्या स्मरणार्थ कपिल शरद गायकवाड आणि यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. तसेच स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील यांच्याकडनं देखील ट्रॉफी आलेली आहे. पंकज ठाकूर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच करिता दिला जातोय. त्यांचे विशेष आभार. आणि आता अंतिम 6 बॉल बाकी आहेत. अंतिम 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे बंद्रा मारुती काल्लेर टीमला सामना जिंकण्याकरिता. आणि गोलंदाजी करण्यासाठी हारी आलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स ज्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले होते.
मॅजिकल षटक तो हाताळणार का? ओ पहिला बॉल सुएर आहे, खूप जास्त बाहेर चेंडू टाकलाय आणि त्याच्यावरती मिळते एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती या धावा मुळीच चालणार नाहीयेत. बिलकुल ऍक्सेप्ट नाही करेंगे कप्तान इस तरह से गेंदबाजी. फक्त 2 धावांची गरज. फक्त का म्हणतो तर 6 बॉल बाकी आहेत. तसे क्रिकेटमध्ये फक्त म्हणून चालत नाही, कधी काय घडेल सांगता येत नाही. रिव्हर्सचा फटका, मॅच विनिंग स्ट्रोक की विकेट आणि इथे कॅच ड्रॉप. झेल पुन्हा सोडलाय. चला तर आता गोलंदाज चुका करतात, फिल्डर्स कशाला मागे राहणार. फिल्डर्स कडनं देखील चुका होतात. आणखी एक धाव मिळाली आणि आता स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज आहे. न्यू 40+ संघटनेचा विचार केला तर अनेक दिग्गज खेळाडू आता या संघटनेमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात. संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांची संकल्पना आणि अनेक मोठमोठ्या टीम्सनं खऱ्या अर्थानं जो सहाय्य केला, जी मदत केली, जो सपोर्ट केला, ही संघटना पुढे नेण्याकरिता. आणि भिवंडीमध्ये 40+ क्रिकेट एक वेगळ्या लेवलचं आपल्याला बघायला मिळालं, ते खऱ्या अर्थानं न्यू 40+च्या माध्यमातून. आणि इथे एका धावेने सामना फिनिश होतोय, मॅच जिंकली आहे या ठिकाणी टीम बंद्रा मारुती काल्हेरनं. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम गंगामाता गोंदवली. पुढील स्पर्धांकरिता तुम्हाला शुभेच्छा. आणि आता जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर मुकेश